देवाची मंडळी ही तिचं लोकांतरण झालेलं आहे, रॅप्चर झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या अंतराळामध्ये येऊन आपली मंडळी तो घेऊन गेलेला आहे आणि आम्ही स्वर्गात आहोत. आणि त्यानंतर माझ्या प्यानो आम्ही बघत आहोत की त्या ठिकाणं प्रभू येशू ख्रिस्ताचं न्यायासन, जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, आमच्या संपूर्ण जीवनाचा आम्हाला हिशोब प्रभूला द्यायचा आहे. आणि त्यानंतर माझ्या प्यानो आम्हाला मुकुट मिळणार, त्या ठिकाणं बक्षीस मिळणार. आणि नंतर मुकुटानं आम्हाला भूषित केल्यानंतर, बक्षिसानं आम्हाला भूषित केल्यानंतर ती वधू माझ्या प्यानो तो मुकुट धारण करून लगेच त्या ठिकाणं माझ्या प्यानो लग्नासाठी जाणार आहे, कोकऱ्याचं लग्न. आणि माझ्या प्यानो संपूर्ण सृष्टीमध्ये, स्वर्ग पृथ्वी याच्यामध्ये माझ्या प्यानो सर्वात मोठा, सर्वात गौरवशाली वैभवी सोहळा त्या ठिकाणी तो राहणार आहे. आणि त्या ठिकाणं माझ्या प्यानो सर्व देवाचे संत जन त्या ठिकाणी लग्नासाठी हजर असणार आहेत, जुन्या करातील सगळे संत जन. आणि त्यानंतर माझ्या प्यानो महासंघच्या काळामध्ये संत जन त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रभू येशूच्या लग्नाला बोलावलेले ते धन्य आहेत, असं माझ्या प्यानो त्या ठिकाणं वचन आहे, नाही का. प्रभू येशूच्या लग्नाला, वधूच्या लग्नाला माझ्या प्यानो त्या ठिकाणं हे जे असणार ते धन्य आहेत. आता वधू मध्ये कोण असणार? वधू जी आहे तिच्यामध्ये माझ्या प्यानो तारण पावलेली प्रत्येकच व्यक्ती ही वधू मध्ये असणार असं काहींचं मत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, काही देवाच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्यांचं, की तारण पावलेली जी लोक आहेत त्या लोकांमध्ये त्यांचं फक्त पापांची क्षमा झालेली आहे, पण त्यांनी काही प्रभू करता त्याग केला नाही किंवा प्रभू करता काही त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळं त्यांना वधूचं स्थान मिळणार नाही. परंतु ज्यांनी विजय मिळवलेला आहे, ज्यांनी त्याग केलेला आहे, जे लोक प्रभू बरोबर राहिलेले आहेत, त्या लोकांना प्रभूच्या वधूमध्ये स्थान मिळेल. आणि बाकीचे जे असतील, ज्यांचं काम जे आहे ते अग्नीत जळून जाईल आणि ते तसेच त्या ठिकाणी राहतील, त्यांना कोणताही मुकुट किंवा कोणतेही बक्षीस मिळणार नाही, असे जे लोक राहतील त्यांना प्रभूच्या लग्नाला बोलवण्यात येईल. पण वधू मात्र ती राहील की जे प्रभू करता ज्यांनी विजय मिळवला, मोठा त्याग केला, असं पवित्र शास्त्रातील काही अभ्यासकांचं मत आहे. आणि पवित्र आत्म्यानं ते स्पष्ट केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी जास्त उहापोह करण्याची गरज नाहीये. आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण प्रभूच्या वधूमध्ये जर असायला पाहिजे असं जर वाटत असेल, तर त्या ठिकाणं आमचं जीवन हे माझ्या प्यानो वाग्दानानंतर जीवन जे आहे ते समर्पित जीवन, विश्वासपूर्ण जीवन असलं पाहिजे. आमचा होणारा जो पती आहे त्याच्या विश्वासासाठी आम्ही योग्य असलं पाहिजे. माझ्या प्रियानो, आमचं वाग्दान एका पती बरोबर त्या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे, नाही का. पवित्र आत्म्याने ते केलेलं आहे आणि तो पती म्हणजे प्रभू येशू आहे, नाही का. आम्ही पाहिलं. आणि म्हणून माझ्या प्रियानो 2 कोरिंथ 11 अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत किंवा आपण मरण पाहूपर्यंत अत्यंत पवित्र शुद्ध जीवन ज्यावेळेस आम्ही जगू, त्यावेळेस माझ्या प्यानो प्रभूच्या वधूमध्ये आमचं स्थान राहील, नाही का. प्रभू परमेश्वर देव आम्हाला ते स्थान देऊ इच्छितो माझ्या प्यानो, नाही का. आणि आपला जो मूळ शास्त्र भाग आहे त्याकडे आपण पहिलं लक्ष देऊ, नंतर मग आपण अभ्यास जाणार आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचा 19वा अध्याय आणि 7वं वचन. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीनं स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या बरोबर बोल आणि आम्हाला शिकव प्रभू. होणाऱ्या गोष्टी आम्हाला प्रगट कर. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, आमेन.
या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आनंद आणि उल्हास आणि गौरव त्या ठिकाणी करायला सांगितलं, कारण कोकऱ्याचं लग्न निघालं आहे आणि त्याच्या नवरीनं स्वतःला सजविले आहे. प्रेज द लॉर्ड. आता लग्नासाठी नवरीला तयारी करायची गरज आहे. नवरदेवाला देखील तयारी करायची गरज असते, नाही का? वर स्वर्गामध्ये तयारी करत आहे आपल्या वधूसाठी. तो माझ्याकडे राहण्याची जागा तयार करत आहे. आपल्या वधूला त्या ठिकाणं माझ्याकडे त्याच्यासाठी मध्यस्थी करीत आहे, नाही का? आणि त्यानंतर वधू जी आहे ती काय करत आहे, कसली तयारी करत आहे, तर ती तिच्या लग्नाचे जी वस्त्र आहेत ती स्वतःच तयार करीत आहे. आता आपल्याकडं तर अशी प्रथा नाहीये की नवरीनं स्वतःचेच वस्त्र त्या ठिकाणी तयार करावे. हां, नवरी स्वतःच्याच इच्छेला आवडतील अशी वस्त्र जाऊन ती खरेदी करून ती लेविते. पण ती गोष्ट वेगळी. परंतु या ठिकाणं मंडळी जी आहे, ती लग्नासाठी असणारी जी वस्त्र आहेत, ती स्वतःच तयार करीत आहे. प्रेज द लॉर्ड, नाही का? आणि त्यानंतर वराला साजेसं असं त्या ठिकाणं असायला हवं म्हणून तिची तयारी चालू आहे. ज्याप्रमाणे आपण एस्तेर राणीविषयी पाहिलं, राजानं ज्यावेळेस वस्ती राणीला त्या राजपदावरून दूर केलं, त्यावेळेस माझ्या पियानो दुसरी पत्नी पाहण्यासाठी त्या ठिकाणं त्या कुमारिकांचा शोध. आणि त्या कुमारिका राजाकडे जाण्याच्या अगोदर कशा त्या ठिकाणी शुद्ध आणि पवित्र होऊन जायच्या, याचं आम्ही वर्णन मागच्या वेळेस पाहिलं आहे एस्तेरच्या पुस्तकामध्ये, नाही का? एस्तेरच्या पुस्तकामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं की त्या ठिकाणं माझ्या प्यानो राजाकडे जाण्या अगोदर 12 महिनेपर्यंत त्यांना स्वतःच्या शरीरावरती उपचार करावे लागायचे. ते उठणं आणि त्यानंतर ते गंधक आणि ते सुवासिक द्रव्य निराळ्या प्रकारचे त्या ठिकाणी माझ्या प्रेमात असायचे आणि ते त्या ठिकाणं सर्व शरीराला लावून ते शरीरातले सगळे माझ्या प्यानो असणारे क्रांती रोग जे आहेत ते दूर होऊन अत्यंत सुगंध त्या ठिकाणं माझ्या प्यानो राजाच्या सानिध्यात जाताना कसल्याही प्रकारची दुर्गंधी त्या ठिकाणं त्या मुलीमध्ये असलीच नाही पाहिजे, नाही का? आणि म्हणून माझ्या प्यानो या ठिकाणी लिहिलेलं आहे एस्तेरचं पुस्तक आणि त्याचा 2रा अध्याय, स्त्रियांसंबंधाच्या ठरवलेल्या नियमाप्रमाणे 12 महिनेपर्यंत सर्व काही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहेश्वरोष राजाकडे जाण्याची पाळी आली. एका त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यास गंधरसाचे तेल 6 महिने व सुगंधी द्रव्य 6 महिने लावीत असत. शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यास लावीत असत. हा, शुद्धतेच्या वस्तू. आज आपल्याकडं ब्युटी पार्लर आहे, नाही का? त्या ब्युटी पार्लर मध्ये आमच्या अनेक बहिणी, स्त्रिया जातात आणि त्या ठिकाणं माझ्या प्यानो स्वतः सुरेख, सुसूरूप दिसावं म्हणून त्या ब्युटी पार्लर मध्ये फेशियल वगैरे सगळं काही करतात. परंतु राजाकडे जाण्यासाठी या ठिकाणं आम्हाला पाहायला मिळतं जे ब्युटी पार्लर मध्ये असणारं जे काही द्रव्य त्याच्यापेक्षा देखील जास्त या ठिकाणं 12 महिने पर्यंत माझ्या त्यांना ह्या ब्युटी पार्लर मध्ये राहावं लागायचं, नाही का? यासाठी की त्यांचं सौंदर्य खुलून जावं, अधिक सुंदर दिसाव्यात आणि त्यानंतर राजाच्या सानिध्यामध्ये सुगंध त्यांचा त्या ठिकाणी दरवळावा, ही त्या ठिकाणची पार्श्वभूमी होती. आणि येशू ख्रिस्ताचं लग्न, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याचं लग्न मंडळीबरोबर जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी देखील माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की त्या वधूला तशा प्रकारे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जावं लागत. आणि म्हणून माझ्या प्यानो हा जो काळ आहे हा शुद्धीकरणाचा काळ आहे. आम्हाला शुद्धतेत राहायची गरज आहे माझ्या प्यानो. प्रेज द लॉर्ड, नाही का? आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या मंडळीला शुद्ध करीत आहे. आम्हाला हे इफिसकास पत्र आणि याचा 5व्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. फार सुंदर रीतीनं प्रेषित पौलानं या ठिकाणं माझ्या प्यानो इफिसीतील लोकांना पत्र लिहित असताना ख्रिस्त आणि मंडळी याच्याविषयी लिहिलेलं आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, मी वाचून दाखवतो.
5वा अध्याय इफिसियन्स पत्र 25 वर्षापासून पुढे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मंडळीसाठी वधस्तंभावर प्राण दिला. He died on the cross for you and me. आपल्यावर त्यांनी प्रीती केली. आपण प्रथम त्याच्यावर प्रीती केली असं नाही, तर त्यांनी प्रथम आपल्यावर प्रीती केली. आपण पापी असतानाच ख्रिस्त आम्हासाठी मध्यस्थावर मरण पावले. आम्ही दुष्ट होतो, आम्ही देवाची वैरी होतो, तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर त्यांना प्रीती केली आणि त्यांनी आपल्यासाठी स्वतःला समर्पण केलं. आपली सजा, आमची शिक्षा, आमचा नरक, आमच्या यातना, आमचं दुःख, आमचे शाप आणि आमचं मरण त्यांनी स्वतःवर घेतलं. त्याचं समर्पण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी समर्पण केलं. आणि त्याने लिहिलेलं आहे, आशासाठी की तिला म्हणजे मंडळीला प्रभू येशूनं वचनाद्वारे जलस्नानानं स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्यानो, मंडळीला काही डाग नाही का आणि काही सुरकुत्या, म्हातारपणाच्या सुरकुत्या. आता कोणती तरुणी आहे, ती तरुणीचं लग्न व्हायला लागलंय, तिला सुरकुत्या पडायला जर लागलं तर तो नवरदेव काय म्हणाल की अरे बाबा काय म्हातारी बाई लागली माझ्यासाठी लग्न करायला. नाही का. त्याप्रमाणे माझ्या प्यानो प्रभू येशूची वधू जी आहे तिला ह्या म्हातारपणाच्या सुरकुत्या दिसल्या नाही पाहिजे. आणि म्हातारपणाच्या सुरकुत्या केव्हा दिसतात? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये पाप आहे, हे पापाचे डाग माझ्या प्यारो, अपराधीपणाच्या ह्या सुरकुत्या माझ्या प्यारो, म्हातारपणाच्या ह्या मंडळीच्या दूर करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? वचनाद्वारे जलस्नानानं तिला स्वच्छ करून पवित्र करीत आहे, निर्दोष ती असावी म्हणून. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला पवित्र करत आहे, स्वच्छ करत आहे वचनाच्या जलस्नाना. पण वचनाकडे लक्ष द्यायचं आहे आपण. वचन आमच्या जीवनामध्ये सर्वस्व असलं पाहिजे. माझ्या प्यारो, वचनाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. हे वचन जे आहे हे टेलिव्हिजन पेक्षा, मोबाईल पेक्षा, जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे. हो, आणि त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या वचनाच्या जलस्नानानंच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय करतोय? आमच्या म्हातारपणामध्ये आलेल्या सुरकुत्या ज्या आहेत त्या दूर करताय. नाही तर मग ती म्हातारपणासारखी ती वधू तिथं राहणार तर मग कशी मजा येईल का? नाही 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 नाही. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जलस्नानानं ओतत आहे, पाणी ओतत आहे. देवाचं वचन त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला शुद्ध करण्याचं कार्य करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त करतात नाही का. डाग आणि सुरकुती अशासारखे काही नसून, काहीच नाही असलं पाहिजे. डाग नको त्या ठिकाणी माझ्या प्यानो, कुठं व्यंग नको, कसे सुरकुती नसो, तर ती पवित्र व निर्दोष असावी. प्रेज द लॉर्ड. प्रभूची मंडळी, प्रभूची वधू ही माझ्या प्यानो पवित्र असावी, निर्दोष. निर्दोष म्हणजे व्यंगरहित, डोळा चकना, कान बहिरा, हात लावून अशी अशी वधू नाही त्या ठिकाणी कामाची. नाही का. अशी वधू पाहिली का? पहा आता आहेत ना, डोळा चकना आहे, कान बहिरा आहे. अशी वधू कोणालाही आवडणार नाही, नाही का. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधूला निर्दोष, व्यंगरहित, तिच्या शरीरात, तिच्या आत्म्यात, तिच्या जीवात प्रभू वचनाच्या द्वारे माझ्या प्यारो तिला जलस्नानानं, पाण्यानं डुबवून टाकत आहे, जेणेकरून तिच्यात निर्दोषता यावी, तिच्यातलं व्यंग निघून जावं. नाही का. दिसत नाही, दिसत नाही. आंधळी वधू पाहिली का कधी? आंधळी वधू नाही, नाही, बहिरी वधू, मुकी वधू. प्रभू येशू तो मुके पण, ते बहिरे पण माझ्या प्यानो ती जी काही दोष आमच्यामध्ये आहे तो दोष काढून टाकत आहे, तो आम्हाला निर्दोष करत आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि ते सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन रात्रंदिवस वाचा. म्हणजे आमच्या डोळ्यामध्ये झालं तर काहीतरी बोबूळ पडला आहे किंवा काहीतरी डोळे काहीतरी खराब झालेले आहेत, जवळच दिसत नाही, लांबच दिसत नाही, कोणाला तर काहीच दिसत नाही, अशी स्थिती आहे. तर ती स्थिती निघून जाईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही काही लोकांना ना जवळच दिसतं, फक्त लांबच दिसतच नाही. प्रभू येशू ते येणार आहे, लग्न होणार आहे, नाही. सध्या आरोग्य पाहिजे, पाण्याला आशीर्वाद द्या आणि तेलाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला आरोग्य द्या. जवळच दिसतंय आम्हाला, लांबचं काय ते कळतच नाही. काही काही लोकांना लांबच दिसतं फक्त. प्रभू येशूचं येणं होणार आहे, ते होणार आहे, मग बाकीच्या जवळच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तसं नको आहे. ह्रस्वदृष्टी दीर्घदृष्टीचा दोष आमच्यात नसावा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वधूला निर्दोष दोषरहित करण्यासाठी माझ्या प्यानो त्या ठिकाणी तो काय करते, गौरवयुक्त मंडळीशी ती स्वतःला सादर करावी. गौरवयुक्त मंडळी, ग्लोरियस चर्च, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त ते प्रियानो आमचे करत आहे, ते का त्याचप्रमाणे. आणि आम्हाला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो. तसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करीतो, तसे तो करीतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचं पालन पोषण करतो. आपल्या मंडळीसाठी लागणाऱ्या आवश्यकता असं भोजन, नाही का, हालेलुया, न्यूट्रिशियस फूड, प्रेज द लॉर्ड, आध्यात्मिक रीतीनं तो आम्हाला पुरवीत असतो. तो आपल्या मंडळीचं लालन पालन करणारा प्रभू आहे, नाही का. त्याने 30 वचन, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूच्या शरीराचे अवयव आहोत. आपण प्रभूची वधू आहोत. प्रभूचं शरीर आपण आहोत. प्रभूच्या शरीराचे आपण अवयव आहोत. प्रियानो, प्रभूच्या अवयवानं मग तिथं जाऊन दारू प्यावी का, तमो खावी का प्रभूच्या शरीरानं, विमल गुटखा खावाय का प्रभूच्या शरीरानं, प्रभूच्या शरीरानं शिवाय द्याव्यात का लोकांना, प्रभूच्या शरीराने तिथं चोऱ्या कराव्यात का. आम्ही प्रभूचं शरीर आहे, मी प्रभूचं शरीर आहे, मी प्रभूचा अवयव आहे, मी प्रभूची वधू आहे. प्रभू मला शुद्ध करीत आहे, नाही का. काही चूक झाली असेल, चुका होतात ना, पाप होतात, नाही का. रागारागात आपण काही बोलतो, कधी कधी आपल्याकडून चूक होते, चुकून आपण घसरतो, पडतो, कधी कधी आपल्याकडून व्यभिचारही होतो. पण मग अशा वेळेस प्रभू मला क्षमा कर, प्रभू मी पाप केलंय, मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला शुद्ध कर. आम्ही प्रभूला क्षमा मागायला पाहिजे आणि त्या जलस्नानानं स्वतःला शुद्ध आणि पवित्र करायचं आहे. प्रियानो आम्हाला, हालेलुया. मी प्रभूचे शरीराचे अवयव आहोत, नाही का. आमचं स्थान फार मोठं आहे जगामध्ये. आम्ही साधारण लोक नाही आहे. प्रभूचं शरीर माझ्या प्यानो हे पवित्र आहे, सर्वात पहिली गोष्ट. आणि ते पवित्र असलं म्हणजे मग ते पॉवरफुल आहे, सामर्थ्यानं भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्यानो या ठिकाणी की शरीराचा आहोत, म्हणून पुरुष आपल्या आई बापाला सोडून आपल्या पत्नीला जळून राहील आणि ती उभयता एक देह होतील. प्रेज द लॉर्ड. हे रहस्य मोठे आहे. ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने मी बोलतो आहे. ख्रिस्त आणि मंडळी एक देह होतील, ते एकच राहतील. प्रभू येशू मस्तक आणि आम्ही त्याचे अवयव असणार. माझ्या कोणी हात, कोणी पाय, कोणी पोट, कोणी डोळे. आणि माझ्या प्यानो आम्हाला प्रभूच्या शरीराचे अवयव प्रभूने बनवलेला आहे. आणि म्हणून आम्ही या भूतलावर जगत असताना आमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या लग्नासाठी तयारी करत असलेली ही जी वधू आहे, तुम्ही आणि मी, ही किती पवित्र असली पाहिजे, नाही का. शुद्ध असली पाहिजे. आम्हाला माहित आहे अब्राहमाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्या ठिकाणं त्याच्या जवळ असलेला सर्वात जुना सेवक त्याला बोलवलं, एलिजाला बोलवलं. इथलं माझ्या मुलासाठी माझ्या आप्तजनातून मुलगी पाहुणार. इथलची लोक नको, इथे मूर्तीपूजक नाही करायची. माझ्या मुलाला मूर्तीपूजक, आजकाल कसं आहे, काय आहे ना, जाऊ द्या, चांगले आहे ना, शिकलेले ना, कामावले आहे ना, हे ना, मग करून टाका. मग बाकीच्या गोष्टी बघा, अरे ती मूर्तीपूजा करते का कोणत्या देवाची, ते काही नाही, काय करून टाका. अब्राम तसं नव्हतं. आब्राम सांगितलं नाही,
माझ्या मुलासाठी तिकडूनच इकडं मुलं तरुणी आहात. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मांडीखाली हात घेऊन त्याला शपथ घ्यायला लावली. परमेश्वर पिता माझ्या प्यानो आपल्या मुलासाठी, आपल्या पुत्रासाठी अशाच प्रकारची वधू शोधत आहे. आणि अलिएजर जो आहे त्या सर्वात जुना सेवक अब्रामाचा, तो पवित्र आत्म्याचं दर्शक आहे माझ्याकडे. इसाक प्रभू येशूचं दर्शक आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी आम्हाला परमेश्वर देवाने त्याला कुठे नेलं? रिबिकेच्या घरी नेलं. आणि रिबिका ही मंडळीचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. मंडळीचं दर्शक आहे. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस हा अब्रामाचा सेवक तिथे गेला, त्यावेळेस त्यांनी दुसरं तिसरं काहीच बोलला नाही तो. पण माझा धनी आणि त्यानंतर इसाक याच्याविषयीच तो सांगत राहिला. त्याला देवाने किती आशीर्वाद दिला, ते किती त्याची वाढ झालेली आहे. आणि मग तसंच पवित्र आत्मा हा काही बोलत नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच बोलतो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच बोलतो. प्रभू येशू ख्रिस्ताचाच गौरव करतो. नुसतं चमत्काराविषयी नाही, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. येस, प्रभू येशू ख्रिस्तालाच त्या ठिकाणी उंच करणार. आणि ज्यावेळेस त्या सर्वांनी अब्रामाविषयी आणि त्याच्या मुलाविषयी म्हणजे इसाकाविषयी ऐकलं, त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवल्यानंतर माझ्या प्यानो नंतर मग तिला विचारलं, एस्तेरला, रेबेकेला, बाई तू जातीस का याच्याकडं? ती काय म्हणाली, नाही बाबा मला भीती वाटते. नाही, ती म्हणाली नाही मी जाते. का? कारण अलिएजरनी सगळं काही त्यांना धन्याविषयी, त्याच्या घराविषयी, त्याच्या संपत्तीविषयी सगळं काही सांगितलं होतं. आणि त्यामुळं तिच्या मनामध्ये काय झालं? प्रेम निर्माण झालं, नाही का? प्रेम निर्माण झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आजकाल काय आहे, मुलगा पाहिल्याशिवाय कुणी लग्न करत नाही. मुलगी पाहिल्याशिवाय नाही भाऊ आम्हाला मुलगी पाहायला पाहिजे. आणि ते बरोबर आहे. पण या ठिकाणी तसं नाही आहे. या ठिकाणं इसाकाला न पाहताच रिबेकेनं त्याच्यावर प्रीती केली आणि सांगितलं, नाही मी जाते त्याच्याकडं, मी माझं लग्न त्याच्या संगती होणार. पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, फार सुंदर लिहिलेलं आहे वचन. रिबेकेनं इसाकाला न पाहताच एलिएजरने जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर लग्न करायला ती तयार झाली आणि प्रवासाला निघाली. माझ्या प्यानो मंडळीचं तसंच आहे. आज आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या डोळ्यांनी बघितलेलं नाही हो, बघितलेलं नाहीये. नवरीनं येशू ख्रिस्ताला आणि न बघताही आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. पहिलं पेत्र पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर म्हणजे येशूवर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगित अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. मंडळी उल्हासते आहे. आम्ही येशूला पाहिलेलं नाहीये, पण तरी देखील आम्ही पवित्र आत्म्याने सांगितलेल्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. हालेलुया, नाही का? आम्ही त्याला पाहिले नसताही त्याच्यावर आमची प्रीती आहे आणि तो दिसत नसतानाही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. प्रवेश म्हटलं, थोमा थोमा तू पाहिले म्हणून विश्वास ठेवलास, पण जे न पाहता विश्वास ठेवता ती तुम्ही मी धन्य आहोत. आपल्या वराची वाट पाहत आहोत माझ्या प्यारो आपण, नाही का? प्रभूला धन्यवाद असो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला तो दिसत नसता त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि विश्वासाचे पर्यवसान द रिझल्ट ऑफ अवर फेथ काय आहे? जीवाचे तारण उपभोगीत आणि वाच्य गौरवयुक्त आनंदानं उल्हासता. अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासणारे आम्ही लोक आहोत. माझ्या प्रभूने माझं तारण केलं आहे, माझ्या पापाची क्षमा झाली आहे, मी स्वर्गात जाणार आहे, मी प्रभूवर राहणार आहे. काय मोठा विश्वास आहे आमचा हा माझ्या प्यारो. आम्ही स्वर्ग पाहिला नाही, आम्ही प्रभू येशू त्याला पाहिलं नाही, पण तरी देखील आम्ही त्याच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी पहिल्यांदा आमच्यावर प्रीती केली. हालेलुया. देवाच्या पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद. देवाच्या पवित्र आत्म्याने आम्हाला सांगितलं येशू ख्रिस्ताविषयी आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी माझ्या येशू ख्रिस्ताविषयी सांगतं, पित्याविषयी सांगतं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर आम्ही प्रीती केलेली आहे. आणि त्या विश्वासाचं पर्यवसान म्हणजे अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासतो आम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा वर त्याची आम्ही वाट पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड. आमच्या वराची आम्ही वाट पाहणारी ही जी वधू आहे माझ्या प्यानो, तुम्ही आणि मी. प्रेज. तुम्हाला आणि मला त्या वराची वाट पाहिजे. आता या संदर्भामध्ये मी
वेळ झाला. 3 वचन त्या ठिकाणी सांगणार आहे आणि 3 वचनानंतर मग आपण बंद करूया. पहिलं वचन आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या तयारीविषयीचं. ते आम्ही 1 योहान 3रा अध्याय 3रं वचन हे आमच्या माहितीचं वचन आहे. आम्ही यावर अभ्यास केला आहे. आम्ही बघूया 1 योहानाचं पुस्तक 3रा अध्याय 3रं वचन. योहानाचं पहिलं पत्र बरं का. 3रा अध्याय 3रं वचन वाचतो. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे तसेही आपणाला शुद्ध करतो. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू त्याच्या येण्याविषयी सांगितलेलं आहे. अगोदरचं वचन आपण वाचूया. दुसरं वचन, हो आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होणार हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. तसा तो शुद्ध आहे, तसा तो शुद्ध आहे, तसा तो आपल्याला शुद्ध करतो. आता मंडळी ही स्वतःला सजवीत आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय 7व्या वचनात लिहिलेलं आहे, त्याचा शेवटला भाग. आणि त्याच्या नवरीनं स्वतःला सजविले आहे. स्वतःला नवरी सजवत आहे. म्हणजे नवरीचं कार्य परमेश्वर पिता त्या ठिकाणं नवरी त्या ठिकाणी तिला तयार करत आहे. पवित्र आत्मा नवरीची तयारी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जलस्नानानं त्या ठिकाणी मंडळीला निर्दोष आणि पवित्र असं त्या ठिकाणी गौरवयुक्त मंडळी सादर करत. ते पिता पुत्र पवित्र आत्मा मंडळीला तयार करण्यामध्ये आहे, पण त्याच वेळेस मंडळी देखील स्वतःला सजवीत आहे, शुद्ध होत आहे. एस्तेर राणीप्रमाणे त्या ठिकाणी माझ्या ठिकाणं एस्तेरच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एस्तेरला त्या ठिकाणं एस्तेरच्या पुस्तकामध्ये एस्तेरनी त्या ठिकाणी माझ्या ठिकाणं राजाकडे जी गेली त्यावेळेस राजा तिला पाहून तो झाला खुश झाला. आणि तिच्या मस्तकी त्यानं तो मुकुट ठेवला. पण त्यासाठी तिनं अगोदर काय केलं, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून ती गेली. 1 वर्षभर त्या ठिकाणी तिनं स्वतःचं शरीर त्या ठिकाणी माझ्या प्यानो शुद्ध केलं, सुगंधित केलं, निर्जंतुक केलं, निर्दोष केलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्याच्या मंडळीच्या बाबतीत मध्ये हेच करतोय माझ्या प्यानो. आणि त्याच वेळेस मंडळी देखील स्वतःला सजवीत आहे, स्वतःला शुद्ध करत आहे. हे सजवायचं कसं? पहिल्यांदा स्वतःला शुद्ध करणं आवश्यक आहे, नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, नाही का? जसा तो आहे तसेच आपल्याला दिसेल. ही जी आशा जो कोणी बाळगतो तो जसा प्रभू येशू शुद्ध आहे तसा आपणालाही तो शुद्ध करतो. माझ्या प्यानो हे शुद्धीकरणाचं कार्य आमच्या जीवनामध्ये हे व्हायला पाहिजे. आपण स्वतःला शुद्ध करायचं आहे. बघा, आम्हाला देवाचा पवित्र आत्मा शुद्ध करतो, प्रभू येशूचं रक्त शुद्ध करतं, नाही का? आम्ही पाप केलं तर त्याचा पुत्र येशू याचं रक्त आम्हाला काय करतं, शुद्ध करतं. पण दुसरी बाजू ही आहे की आम्ही स्वतःला शुद्ध करायचं आहे, नाही का? आम्ही गुटखा खातोच आहे, तंबाखू खातच आहोत आम्ही, आणि नंतर प्रभू मला शुद्ध कर, शुद्ध कर. कसं काय त्या ठिकाणी ते शुद्ध हे होणार आहे? आम्ही स्वतःला शुद्ध करायला पाहिजे. तंबाखू फेकून दिली पाहिजे. आम्ही दारू पिणं बंद केलं पाहिजे. शिव्या देणं बंद केलं पाहिजे. मोबाईलमध्ये पॉर्नोग्राफी पाहणं बंद केलं पाहिजे. त्याच वेळेस माझ्या प्यानो देवाचा पवित्र आत्मा येईल आणि आम्हाला शुद्धतेकडे घेऊन जाईल. हालेलुया. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ह्या. हे शुद्धीकरणाचं कार्य. कधी कुठपर्यंत करायचं शुद्धीकरण? रोज रोज. प्रभू येशू ख्रिस्तासारखं जोपर्यंत आम्ही बनत नाही तोपर्यंत आम्हाला हे शुद्धीकरणाचं कार्य करत राहायचं आहे. ऑन गोईंग प्रोसेस आहे. इट इज नॉट वन्स फॉर ऑल. एकदा झालं का झालं असं नाहीये. ऑन ग्रोईंग प्रोसेस आहे. एकदा आंघोळ केली का मग झालं, आता जाऊ द्या, पुढच्या वर्षी करू, असंची गोष्ट नाहीये. एव्हरी डे वी हॅव टू टेक बाथ, इजंट इट? आम्हाला त्याप्रमाणे रोज आणि रोज ह्या प्रक्रियेतून, या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून आम्हाला जायचं आहे. आणि कुठपर्यंत करायची ही शुद्धीकरणाची प्रक्रिया? जोपर्यंत आमच्यामध्ये येशूचं स्वरूप निर्माण होत नाही, जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्तासारखं बनत नाही, तोपर्यंत आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. आणि माझ्या प्यानो, जर येशू ख्रिस्त येणार आहे आणि आम्हाला तो घेऊन जाणार आहे ही आशा जर असेल तरच ती व्यक्ती स्वतःला शुद्ध करेल, नाही तर मग एन्जॉय.
चला फिरायला जाऊ, इकडे जाऊ, ट्रिपला जाऊ, आणि मग त्या ठिकाणी खाणं पिणं असणं. माझ्या प्यारो, ती व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःला शुद्ध करू शकत नाही, कारण तिला आशा नाहीये. आणि माहिती जरी असली, हेड नॉलेज जरी असलं, तरी त्याप्रमाणे ती वागायची त्याची इच्छाच नाहीये. आणि मग त्याच्यामुळे ती स्वतःला शुद्ध करू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी विशेष प्रकारे सतर्क राहा, म्हणजे तुम्ही स्वतःला शुद्ध करीत राहा. नाही, प्रभू तू रात्री आला तर मी या पापामध्ये राहू का? नको नको प्रभू, मला नाही राहायचं या पापामध्ये. प्रभू, मी हे पिक्चर पाहत म्हणजे 3 तास तिथं घालवले, आणि तिथं त्यावेळेस तू आला तर मग हे पिक्चर पाहणं त्या ठिकाणी मला मागं ओढून धरील ना. नको नको प्रभू, नको तो पिक्चर, नको पॉर्नोग्राफी, नको त्या काही गोष्टी. तू कधी पण येशील. प्रभूने म्हटलं, पहा मी दाराशी उभा आहे, माझं येणं तुम्हाला वाटणार नाही त्यावेळेस होणार आहे. प्रभू तू येशील. आणि मग ही आशा आमची जर आहे, तरच आम्ही त्या ठिकाणी स्वतःला शुद्ध करू प्रियानो, नाही तर नाही. ज्याला ही आशा नाहीये, ते लोक कधीच त्या ठिकाणी माझ्या प्यारो पवित्र जीवन जगण्याची इच्छा बाळगत नाहीत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत. त्यांना वाटतं चर्चला गेले, दशमोन दिला, त्यानंतर प्रार्थना केली, बाकी आमचं काम संपलं आता. बाकीचं काम पाहुणसाहेब पाहतील. त्याचं लाईव्ह माझ्या प्यारो. बाकीचं काम आमचंच आहे. आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. आम्हाला पवित्र व्हायचं आहे. नाही का? शुद्धीकरण इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा शास्त्र भाग आम्हाला मंडळींनी स्वतःला शुद्ध करायचं याच्याविषयी लिहिलेलं आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे की ती आपल्याला शुद्ध करते, नाही का? दुसरं करिंथ पत्र याचा 7वा अध्याय आणि त्याचं पहिलंच वचन आहे बघा. तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. प्रेज द लॉर्ड. तर प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली आहेत. कोणती अभिवचनं मिळाली आहे? कोणती अभिवचनं? तर याच्या अगोदरचा जो शास्त्र भाग आहे, त्या शास्त्र भागामध्ये जी अभिवचनं आम्हाला मिळाली आहे, कोणती अभिवचनं मिळाली आहेत? मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू. पण केव्हा? केव्हा? त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा 6वा अध्याय 14व्या वचनापासून तर 8व्या वचनापर्यंत वाचावं लागेल. आपण ते वाचूया आपल्याला. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भाजी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होते. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली आहेत. ही अभिवचन आम्हाला मिळालेली आहे. आम्हाला जगाशी मैत्री करायची नाही, मूर्तीशी मेळ बसवायचा नाही, अविश्वासऱ्यांबरोबर संबंध जुळून विजोड व्हायचं नाही, उजेडाला अंधारामध्ये मिक्स करायचं काम करायचं नाही, नाही का? कारण आपण जीवन देवाचे मंदिर आहोत. देव म्हणतो तुम्ही माझे लोक आहात, मी तुमचा देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो त्यांच्यातून निघा व वेगळे. कोणातून निघा? जगातून, पापातून, अनितिमान लोकातून, दारू पिणारे, भानगडी करणारे, अनैतिक कामं करणारे, अशा लोकांमधून वेगळे व्हा, निघा. जे अशुद्ध आहे त्याला शिवू नका. नाही, मी दारू कुठं पिली, मी दारूची बाटली फक्त हातात घेतली. दारूची बाटली हातातही घ्यायची नाही, शिवायचंच नाही. मी तंबाखू खात नाही, पण तंबाखूची पुडी खिशात ठेवली, असे चुकीचं कशाला करतात? आम्हाला त्या ठिकाणं माझ्या प्यानो अशुद्धतेला शिवायचं नाहीये, त्याच्यापासून आम्हाला निघायचंय, वेगळं व्हायचंय. आणि तेव्हा मी तुम्हाला पिता होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या व्हाल, असं त्या ठिकाणं माझ्या प्यानो सांगितलंय. आणि ही अभिवचनं आम्हाला मिळालेली आहेत. ही अभिवचनं मिळाली आहेत आणि म्हणून आम्ही देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू. देहाच्या व आत्म्याच्या अशुद्धतेपासून. देहाची अशुद्धता कोणती आहे? देहाची अशुद्धता देहानं केलेली कामं, आमच्या देहाची कृत्य जे आहेत. माझ्या प्यानो उदाहरणार्थ आमच्या देहानं
व्यभिचार, चार कर्म, खून करणं, चोरी करणं, ही देहाची कर्म आहेत. या देहाच्या अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध व्हायचंय. तुमच्यामध्ये काही देहाची अशुद्धता आहे का? तुमच्याद्वारे काही शिव्या दिल्यात का कोणाला? निंदा केलेली आहे कोणाची का? डोळ्यानं जे पाहू नये ते पाहिलेलं आहे का तुम्ही? पॉर्नोग्राफी वगैरे, सिनेमे. तुमच्या हातानं लाचलुचपत घेणं, वाईट काम केलेलं आहे का? की देहाची अशुद्धतेपासून आम्ही स्वतःला शुद्ध करायचं आहे. आत्म्याची आत्म्याची अशुद्धता कोणती आहे? सर्वात पहिलं गर्व, अहंभाव, मीपणा, उर्मटपणा, ढोंगीपणा, मूर्खपणा, हे आत्म्याची पाप आहे. पहिली देहाची पाप. प्रभूच्या काळामध्ये जर म्हणाल तर ते कोणाचं दर्शक आहे? देहाची कामं. तर त्या ठिकाणी वेश्या, जकातदार यांचं ते दर्शक आहे. आत्म्याची कामं, आत्म्याची अशुद्धता म्हणजे कोणतं? ते कोणाचं दर्शक आहे? शास्त्री, ऋषी. देहानं शुद्ध होती, अंघोळ करायची, जेवायच्या अगोदर हात धुवून इथपासून हात धुवायचे, इथपासून पूर्णपणे हात, तोंड वगैरे पाय अगदी तेव्हामध्ये जेवण करायचे. परंतु आत्म्याची अशुद्धता त्यांच्यामध्ये होती. स्वतःला धार्मिक समजणं, इतरांना कमी लेखणं, अहंभाव, नाही का? हां. स्वतःला धार्मिक आणि त्याच्यामुळं माझ्याप्रती आत्म्याची बळ देवाच्या सगळं म्हटलेलं आहे, की आत्म्याची जी कर्म आहेत, आत्म्याची जी अशुद्धता आहे, ती देहाच्या अशुद्धतेपेक्षा देखील जास्त भयंकर आहे. आणि पुष्कळदा आमच्यामध्ये गर्विष्ठपणा, मीपणा, अहमपणा, राग, द्वेष, सूडबुद्धी आपल्या विचारांमध्ये आमची सारखं हे करत असतात. मी पाहतो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या गोष्टी होता कामा नयेत, नाही का? याच्यापासून आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. याच्यापासून आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला शुद्ध आणि ते शुद्ध आम्ही स्वतःला करायचं आहे. प्रभू आम्हाला शुद्ध करील, पण आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. चोऱ्या, लबाड्या, भांडणं, तंटे, राग, द्वेष, मत्सर, आत्म्याची आणि देहाची सर्व अशुद्धता जी आहे, त्याच्यापासून आम्हाला शुद्ध व्हायचं आहे माझ्या प्रिय. आणि पुढे सांगितलं देवाचं भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. नुसतंच पापापासून दूर राहणं नाही, नुसतंच पापापासून दूर राहणं नाही, परंतु प्रभूच्या सानिध्यात राहणं, प्रार्थना करणं, आराधना करणं, देवाचं वचन वाचणं, याच्याद्वारे पावित्र्याला पूर्णता आणायची आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो माझ्या प्रियानो. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की मंडळी जी आहे, येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी जर तिची आशा आहे, तर ती जसा तो शुद्ध आहे, तशी ती स्वतःला शुद्ध करते. त्याचप्रमाणे आम्हाला अभिवचनं मिळालेली आहेत आणि म्हणून आम्ही देहाच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. प्रेज द लॉर्ड. आणि मंडळीची तयारी व्हायची ही तयारी आहे. ही अशा ही सजवणं आहे माझ्या प्यानो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर सहाय्य करो. त्यानंतर माझ्या प्यानो एक तिसरं वचन जे आहे ते माझ्या प्यानो आम्हाला पाहायचं आहे. ते वचन आहे तिमोथेला दुसरं पत्र, दुसरा अध्याय 20 आणि 21 वचन. त्याच्यामध्ये हे वचन आहे ते आपण पाहणार आहोत. तिमोथेला दुसरं तिमोथी दुसरा अध्याय 20 आणि 21 आणि 22 वचन. म्हणून जर कोणी त्याच्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगला का तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. त्याच्या अगोदरचं वचन आपण वाचूया. 20 वचन. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. त्यापैकी प्रत्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलका कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. प्रेज द लॉर्ड. आम्ही माझ्या प्रियानो तारण पावल्यानंतर एक साधारण पात्र असतं. कॉमन वेस्ट, साधारण पात्र. अगदी याचा उपयोग मान मानेसाठी होत नाही, असं पात्र आम्ही असतो.
आमच्यात परिवर्तन झालेलं असतं, परंतु येशू ख्रिस्तासारखा आम्ही झालेलो नसतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे, जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करीत राहील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे आणि प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. Praise the Lord. प्रभू येशू त्याची मंडळी हे एक मोठं घर आहे आणि त्या घरामध्ये माझ्याकडून तारण पावलेल्या व्यक्ती आहेत आणि त्याच्यामध्ये कोणी सोन्याचं पात्र आहे, कोणी चांदीचं पात्र आहे, कोणी लाकडाचं आहे, कोणी मातीचं पात्र आहे. आणि माझ्याकडून आम्ही जर स्वतःला शुद्ध करीत राहिलो, आम्ही जर स्वतःला पवित्र करीत राहिलो, आम्हाला दिलेलं पाचरण, त्या पाचरणाप्रमाणे आम्ही चालून शुद्धतेत आम्ही जर राखलं, तर त्यावेळेस माझ्याकडून काय होतं की प्रभू परमेश्वर देव मग आम्हाला मान मान्यतेच्या कामासाठी उपयोगात आणतो. वी बिकम व्हेसल, गोल्डन व्हेसल. आम्ही गोल्ड, आणि त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर देव आमचा उपयोग. पण केव्हा? ज्यावेळी मी स्वतःला शुद्ध करू त्यावेळेस. आणि म्हणून माझ्या प्यारो एस्थेरला शुद्धतेची गरज होती. 12 महिनेपर्यंत तिला त्या राजवाड्यात राहावं लागलं आणि ते त्या ठिकाणी ते राजाचं जे भोजन आहे ते ते माझ्या प्यारो ते भोजन तिला घ्यावं लागलं. आणि नंतर मग त्या ठिकाणी माझ्या प्यारो ती राजासमोर गेली. त्याचप्रमाणे आम्हाला राजासमोर, राजाचा राजा प्रभूंचा प्रभूच्या समोर जायचं आहे आणि त्यासाठी आमची शुद्धीकरणाची तयारी चालू आहे माझ्या प्यारो. नाही का? हे उठणं लावणं, का त्यानंतर त्या ठिकाणी ते गंधक, त्यानंतर ते सगळे ते शुद्धीकरणाचे जे पदार्थ तोंडाला लावणं, हाताला, सगळं यासाठी की आमच्या शरीरात असणाऱ्या कांतीला किंवा आमच्या जे काही स्किन आहे पूर्णपणे शुद्ध व्हावी, निर्जंतुक व्हावी, नाही का, कसलीही दुर्गंधी यात राहू नये. त्याप्रमाणे आध्यात्मिक रीतीनं माझ्या प्यानो आमचं हे शुद्धीकरण, त्याचं कार्य माझ्या प्यानो देव जो बाप करीत आहे, देव जो पुत्र करीत आहे, देव जो पवित्र आत्मा करीत, आणि त्याबरोबर आम्ही स्वतःही देखील त्या ठिकाणी माझ्या प्यानो ते शुद्धीकरणाचं कार्य करत आहोत. आणि त्यावेळेस आम्ही शुद्ध होऊन ज्यावेळेस तिथं जाऊ, त्या ठिकाणी बघा एस्थेरच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया एस्थेरच्या पुस्तकाकडं. आणि त्या ठिकाणी फार सुंदर लिहिलेलं आहे एस्थेरचं पुस्तक. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, 13 वचन. कुमारीने त्या राजाकडे जाण्याचा प्रकार असा, अंतपुरातून राज मंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येईल. संध्याकाळी ती जात असे आणि सकाळी त्या उपपत्तीचा रक्षक राजाचा खोजा शाजगद याच्या देखरेखीखाली दुसऱ्या अंतपुरात जाई. राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलवल्यास पुनरुपी त्याचकडे जात नसे. मर्दखायाचा चुलता. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं स्त्रियांचा रक्षक राजांचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्थेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. जे काही राजानं ठरवलेलं होतं ते तिला मिळालं, त्याच्यापेक्षा तिनं जास्त काही मागितलं नाही. काही जास्त फ्लॅश नाही मारला, मला हे पाहिजे ते पाहिजे नाही. तसंच पवित्र आत्मा आम्हाला तारणाच्या वेळी जे काही देतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मागत राहतो. मला हे दे, मला ते दे, मला ते दान दे, मला 9चे 9 दान दे, 5चे 5 मला मिनिस्ट्री दानं दे, मला सगळं दे. पवित्र आत्म्याला माहित असतं की आम्हाला कोणती गोष्टीची गरज आहे. आमच्या स्वभावानुसार प्रभू परमेश्वर देव आम्हाला त्याच्या देणग्या देतो. परंतु एस्थेर राणीनं जे काही ठरवलेलं होतं ते त्या हेगेकडून तिने घेतलं आणि जास्ती काही अधिक मागितलं नाही. आम्ही वधू आहोत ना प्रभूची. पवित्र आत्म्याला माहित आहे ना आम्हाला कोणती देणगी आहे. प्रभू तू मला ती देणगी दिलीस, तुझी उपकार मानतो. त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा अधिक मागत नाही, पण जी दिलेली आहे देणगी, जे पाचरण मला दिलेलं आहे त्याच्यामध्ये विश्वासू राहण्यास आणि त्याप्रमाणे पुढे जाण्यासाठी प्रभू तू माझं सहाय्य कर. आणि प्रभू परमेश्वर ते सहाय्य करील. आणि मला पुढे पाहायला मिळतं की तिला जे कोणी पाहत असत त्या सर्व लोकांचं तिच्यावर काय होत असे, कृपादृष्टी होत असे. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर मग पुढे लिहिलेलं आहे की राजाने एस्थेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारीपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राज मुकुट घातला व वस्तीच्या जागेतला राणी केली. प्रेज द लॉर्ड. मग राजाने सर्व सरदार सेवक या एस्थेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. माझ्या प्यानो तो मुकुट, राणीचा मुकुट, राज मुकुट तिच्या मस्तकी घातला. तसं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर आम्हाला माझ्या प्यानो आमच्या मस्तकी राज मुकुट घालणार आहे. आमचं सौंदर्य पाहून त्या ठिकाणी माझ्या प्यानो
आमच्यावर त्याची कृपादृष्टी होणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. त्या ठिकाणं फार सुंदर रीतीनं वधूवराच्या प्रेमाविषयी माझ्या पवित्र शास्त्रामध्ये शल्मोनानं लिहिलेलं आहे. व्हेरी रोमॅन्टिक, नाही का? हा आध्यात्मिक रोमांस आहे माझ्या. व्हेरी नाईस, नाही का? हा अशुद्ध रोमांस नाही आहे. इट्स रिअली प्युअर अँड होली रोमांस या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आणि जी वधू आहे ना, ती वधू त्या ठिकाणं तो प्रेमामध्ये इतका पडलाय बघा. पहिला अध्याय गीतरत्नाचं पुस्तक आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये ती म्हणते, यरुशलेम निवासी कन्यांनो, मी काळी सावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शर्मनाच्या पडद्यासारखी मी काळी आहे. मी काळी सावळी आहे मनात आणू नका, कारण गुन्हाने होरपळली आहे. वधू जी आहे ती गोरीपान नाहीये. ती काळी आहे, काळी सावळी आहे. याचं कारण या जगामध्ये झालेला जो सताव आहे, जो छळ आहे, जो भयंकर प्रकारे तिला त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळं, त्या उन्हामुळं ती होरपळलेली आहे. त्या उन्हामुळं ती काळी झालेली आहे, काळी सावळी झालेली आहे. पण तरी देखील माझ्या प्यानो, ती काळी सावळी जरी असली तरी पण त्या ठिकाणं वराचं तिच्यावर फार मोठं प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी तू काय म्हणतो, 4था अध्याय 1ल्या वचनामध्ये, आहा तू सुंदर आहेस, माझ्या सखी तू सुरूप आहेस. काळी सावळी जरी असली तरी वराचं वधूवरचं प्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळतं माझ्याकडे. 4था अध्यायात हे सगळं वाचत नाही मी. तो 7व्या वचनामध्ये म्हणतो, माझ्या प्रिय तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाहीये. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये काही व्यंग असणार नाही माझ्याकडून. ते सगळे व्यंग, ते सगळे दोष प्रभू येशू ख्रिस्त दूर करणार माझ्याकडून, आमच्या जीवनातून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीसाठी म्हणत आहे, माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस, नाही का? 10व्या वचनात तो म्हणतो, अगे माझे भगिनी, माझे वधू, तुझे प्रेम किती मनोरम आहे. तुझे प्रेम द्राक्षरसाहून कितीतरी मधुर आहे. तुझ्या उठण्याचा वास सर्व प्रकारच्या सुगंधित द्रव्याहून मधुर आहे. माझी वधू, माझे वधू तुझ्या ओठातून मधु स्त्रवते. तुझ्या जिभेखाली मधु व दुग्धही आहेत. तुझ्या वस्त्रांचा सुवास लबोनाच्या सुगंधासारखे आहे. माझी भगिनी, माझी वधू ही बंद असलेली बाग, बंद असलेली निर्झर मोर, बंद कारंजे होय. प्रेज द लॉर्ड. हे सुंदर वर्णन त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं. वर आपल्या वधूचं करत आहे त्या ठिकाणी, नाही का? त्या ठिकाणं तिच्याविषयीचं वर्णन आहे. 5वा अध्याय 9वं वचन. स्त्रियातल्या परमसुंदरी त्या कन्या म्हणत आहेत, तुझ्या वल्लभाचरण अधिक काय आहे. तू आम्हाला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभाचरण अधिक काय आहे. त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्या बाकीच्या यरुशलेमेतल्या कन्या तिला स्त्रियात परमसुंदरी असं म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर 6व्या अध्यायामध्ये वराकडून वधूची प्रशंसा होत आहे. 4थ्या वचनात तो माझ्या सखेतून तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहे. ध्वजा फडकवणाऱ्या सेनेप्रमाणे तू हैराण करणारी आहेस. प्रेज द लॉर्ड. 9वं वचन, माझे कपोती, माझी विमला अशी एकच, ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे. माझी कपोती, माझी विमला. प्रेज द लॉर्ड. ही प्रभाती सारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकवणाऱ्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणाऱ्या अशी दर्शन देत आहे ती कोण? ही ख्रिस्ताची वधू तुम्ही आणि मी. हे वर्णन माझ्या प्यानो आमचा वर आमच्याविषयी करत आहे. काय आम्ही आहोत का असं? प्रभाती सारखं आरक्त, चंद्रासारखं सुंदर, सूर्यासारखे निर्मळ, ध्वजा फडकवणाऱ्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी, असं आम्ही आहोत का? आम्ही प्रभू येशू आम्हाला तसं बनवत आहे माझ्या. आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो एक लक्षात घ्या की आम्ही देखील त्या ठिकाणं आपल्या वराची त्या ठिकाणी काय करत आहे? प्रशंसा करत आहे. गीतरत्नाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वधू म्हणते, वनवृक्षामध्ये त्याचे सफरजन झाड, तसा तरुणामध्ये माझा वल्लभ, त्याच्या छायात बसून मला आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा वल्लभ, आमचा प्रभू येशू कसा आहे? वनवृक्षामध्ये त्याचे सफरजन त्याचे झाड आहे, तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ, त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला. त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले. हालेलुया. त्याने मला आपल्या पानगृहात आणले. त्याने माझ्यावर प्रेम ध्वजा फडकावली. प्रेज द लॉर्ड. आमच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम ध्वजा फडकवलेली आहे माझ्याकडे, नाही का? प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो, नाही का? त्या ठिकाणं अजून
वराविषयी त्या ठिकाणी ती काय म्हणते, 5वा अध्याय 10 वचन, माझा वल्लभ गोरापान लाल बुंद आहे, तो लाखात मोर आहे, त्याचे शीर 52 कशी सोन्यापेक्षा सोन्यासारखे आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यानंतर 16 वचन, त्याची वाणी परम मधुर आहे, त्याची वाणी परम मधुर आहे, त्यात तो तो सर्वस्वी मनोहर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची वाणी परम मधुर आहे, तो सर्वस्वी मनोहर आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, प्रभू येशू ख्रिस्त लाखात मोहरा आहे, तो सर्वांग सुंदर आहे, तो गोरा पान आहे, त्या ठिकाणी लाल बुंद आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची वाणी परम मधुर आहे आणि तो सर्वस्वी मनोहर आहे. आमच्या वराबरोबर आमचं म्हणजे आम्ही जी वधू आहोत ते आमचं त्या ठिकाणी माझ्या प्यारो लग्न होणार आहे. हालेलुया. आणि हे आध्यात्मिक लग्न आहे, हा आध्यात्मिक रोमांस आहे. या जगातला शारीरिक रोमांस माझ्या प्यारो एक छाया आहे, परंतु आध्यात्मिक रोमांस जो आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही त्या ठिकाणी असणार, एक रूप होणार प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही असणार. माझ्या प्यानो तो मोठा सोहळा आणि तो मोठा त्या ठिकाणी माझ्या प्यानो प्रसंग त्या ठिकाणी स्वर्गामध्ये असणार. आम्ही लवकरच माझ्या प्यानो त्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत. आम्ही त्याची वाट पाहणारे लोक असलो पाहिजे. माझ्या प्यानो आपण त्याच्या येण्याची वाट पाहत स्वतःला शुद्ध पवित्र करीत असलं पाहिजे माझ्या प्यानो. आणि वधून त्या ठिकाणी माझ्या प्यानो वागदान झाल्यानंतर आता तयारी करायची आहे आणि ही एस्तेर राणीप्रमाणे ही तयारी करायची आहे. कोणताही दुर्गंध आमच्यामध्ये नसला पाहिजे, कोणताही कांतीचा दोष त्या ठिकाणी स्किन डिसीज नसला नाही पाहिजे माझ्याकडे. नाही का प्रभू परमेश्वर देव माझ्या प्यानो त्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी करणार आहे. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यानो आपण प्रार्थना करूया आणि की प्रभू तुझी वधू होण्यासाठी मला योग्य आणि नायक कर. या आपण प्रार्थना. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देवा, किती सुंदर अभिवचन प्रभू तुझ्या वधूला आणि तुझ्या मंडळीला प्रभू तू दिलेले आहे आणि ही सत्यवचन आहेत प्रभू. होय प्रभू, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेली सत्यवचन आम्ही त्याचा अभ्यास करत असताना आम्हाला विशेष प्रकारची कृपा दे. आणि हे प्रभू आम्ही सैतानाच्या भुलवण्यावर प्रभू भुलू नये, आम्ही भुरळून जाऊ नये प्रभू दे. आणि दयाळू देवा प्रभू आम्ही सैतानाचं कपट ओळखून घ्यावं आणि प्रभू परमेश्वर देवा आमचा जो वल्लभ येशू ख्रिस्त आहे त्याच्याशी आम्ही विश्वासू राहावं. जगाशी आणि पापाशी आम्ही मैत्री करू नये. म्हणून प्रभू तू आमच्या सर्वांचं सहाय्य कर बापा. आम्हाला तू आशीर्वाद दे, आम्हाला पवित्र आणि शुद्ध जीवन दे. आणि प्रभू परमेश्वर दे बापा आमचं जीवन हे सुवासिक बनव की जेणेकरून प्रभू आमचा वल्लभ आमच्याविषयी संतुष्ट होईल. हालेलुया. मान महिमा गौरव सर्व काही प्रभू तुला देतो. तुझ्या येण्याची वाट पाहणारी लोक आम्ही असावं आणि प्रभू ती आशा आम्हाला असावी अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. माझ्या प्रत्येक बहीण भावांना सर्वांना प्रभू जे ऐकत आहेत त्यांना आशीर्वाद दे आणि तुझ्या येण्यासाठी प्रभू आम्हाला तयार कर प्रभू. आणि रोज आम्ही तुझी वाट पाहणारी असावं असं होते. उपकार मानतो, आमची प्रार्थना ऐकली आहे. येशू ख्रिस्त आमचा देव जो आज आमच्या बरोबर आहे त्यांच्या अति गोड नावाची प्रार्थना मी अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन 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 आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द